काळवंडलेला चंद्र तुम्ही कधी बघितलाय का? हमखास पावसाळ्यात ढग दाटून आले ना की दिसतो. आपण म्हणतो ढगाच्या आड तो लपंडाव खेळतोय. पण तुम्ही जाता जाता निरीक्षण करू शकता. जर समजा असं एकाच ठिकाणी बसून जर तुम्ही बघत राहिला ना तर तो ढग असं सरकत सरकत ज्या वेळेला चंद्रावरनं जात असतो ना, चंद्र झाकला जातो त्याच्या काळवंडलेपणात. तो काळवंडलेला चंद्र आहे हा. आत्मविश्वासाचा अभाव, लढाईची शक्ती कमी, या व्यक्तींना, यासारख्या व्यक्तींना परिस्थिती तशीच लाभत असते. किंबहुना आपण त्यांचं तेज समोर आलेल्या ढगांमुळे झाकोळलेलं असतं. या व्यक्ती 35 नंतर उजेडात येऊ शकतात. तो पण काहीतरी घरगुती प्रॉब्लेम्स असतील, घराचे वाद असतील, कोर्ट कज्जे असतील, आजारपणा असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, पण ते या चंद्राला पूर्ण फुलून देत नाहीत. पण जनरली असं म्हणजे मध्यम वयात पोचल्यानंतर या चंद्राला निखार यायला सुरुवात होते, ती शेवटपर्यंत राहते. बहुतांश वेळेला या चंद्राला देखील भोजनाचे आजार असतात. जे तिखट खाल्ल्यामुळे ज्या लोकांना घामाचे जे थेंब येतात ते या लोकांना नॉर्मल असतं. एका वडापावावर 4-5 मिरच्या खाणारी लोक बघितली ना की तुम्ही समजून घ्या हा 8वा चंद्र वृश्चिक आहे. हाच चंद्र 9व्या स्थानात गेला ना की थोडा कोमल बनतो. कोमल नी लागल्यावर जसं तुम्हाला रिलॅक्सेशन मिळतं ना तसं या चंद्राकडनं मिळतं. हा चंद्र बडबडतो. हा चंद्र व्यक्त आहे, अव्यक्त नाही आहे. 8व्या स्थानातला जसा अव्यक्त आहे तसं 9व्या स्थानात अव्यक्त नाही. तो व्यक्त होताना मात्र स्वतःची दिशा ठरवत असतो. हा चंद्र मित्रप्रिय आहे. हा घरात फारसा प्रिय नाही. स्पष्ट वक्ता आहे, पण समोरच्याला आपली गोष्ट स्पष्टपणे पण कशी सांगायची ह्याची नॅक त्याला चांगली आहे. मग म्हणजे समजा एखाद्या मुलीनं अगदीच तोकडा ड्रेस घालून बाहेर निघाली असेल आणि ती त्या चंद्राची मैत्रीण असेल तर तो तिला असं नाही म्हणणार काय एवढे लांडे कपडे घातले तर पण वा ड्रेसिंग सेन्स तुझा चांगला आहे ग, फक्त थोडे मोठे कपडे नको हवे होते असं नाही का वाटत तुला? मला वाटतं चुकून तू धाकट्या बहिणीचा ड्रेस घालून आलीस, जा तुझा घालून ये. अगदी अचूक थोडक्या शब्दामध्ये त्यांनी व्यवस्थित तिला सांगितलं की ड्रेस दुसरा घालून ये, पण ड्रेसिंग सेन्स चांगला आहे. बघा दोन्ही वाक्य तुम्हाला पटतायत का? पण ही नॅक असते. ती मुलगी जाऊन ड्रेस बदलून येते. हाच चंद्र 10व्या स्थानात गेला ना की तो कर्तव्य कठोर बनतो. जनरल आपण जे म्हणतो ना मंगळाचा लढवय्येपणा आहे तो या 10व्या स्थानात येतो. ही माणसं घरची नसतात. त्यांच्याकडं नावालाच घर असतं, नावालाच आई वडील असतात, नावालाच भाऊ बहीण असतात. हे यांच्या कामात मग्न असतात. काय हे कधी कधी असंही होतं की बा त्यांना आठवण करून द्यावी लागते. अरे आज तुझा वाढदिवस आहे, काहीतरी गोडधोड घरात करते, येते का जेवायला येणारच का असं आईला विचारावं लागतं. म्हणजे अरे हो आज वाढदिवस आहे का माझा, बा येतो मी आज दुपारी जेवायला यायचा प्रयत्न करतो. समजून घेतो येणार नाहीये, प्रयत्न करतो म्हणलं तो येणार नाहीये. पण या चंद्राच्या आजूबाजूच्या लोकांना या चंद्राचा अभिमान जास्त असतो, कारण त्याची कामाप्रती असलेली निष्ठा, कर्तव्य कठोरता. या चंद्राला प्रणय जमत नाही, रोखठोक बोलणं. ह्यांनी एखाद्या मुलाला किंवा मुलीला प्रपोज करायचं म्हणलं तर ते
गुलाब बिलाब घेऊन जातील अशातला काही भाग नाही, किंवा असं सुंदर बागेत नेतील, एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातील, कॅन्डल लाईट डिनर, हे रस्त्यावरनं जाता येतं पटकन विचारून घेतील, हे काय का मी आवडतो का तुला, मला असं वाटतं आपण लग्न केलं तर बरं होईल. ती मुलगी विचारात पडेल की हा प्रपोज करतो का काय करतोय, इतकं वृक्षपणे. आणि ॲज अगेन्स्ट एखाद्या मुलीनं मुलाला प्रपोज करायचं प्रपोज म्हणण्यापेक्षा तर ती त्या मुलाला विचारेल काय कशी दिसते मी, तो म्हणला छान दिसते, मग करतोयस का लग्न, हां मी हवे असेल तर बघ तुला विचार करावा लागेल, हो म्हण पटकन, नाही तर मी दुसऱ्याला कोणाला तर हो म्हणेन, हेही सांगेल तुझं. हा तो चंद्र आहे. आणि एकदा ऑफर दिली, त्यांनी रिजेक्ट केली का ॲक्सेप्ट केली हे नंतर त्यांनी मला येऊन सांगायचं, ही त्यांची ड्युटी आहे, मी माझ्या कामात मग्न होणार. तो मुलगा असेल तर तो मुलगा पुढं निघून जाणं, ऑफर दिली, सांगितलं ओके, करते का लग्न विचारलं हो का नाही म्हणायचं, मला येऊन कळवायचं, जबाबदारी तुझी आहे, निघून जाणार हा पुढं. त्याच्या काम त्याला 5 मिनिटानंतर हेही नाही की मी प्रपोज केलं काय, आपण ते म्हणतो ना हृदयात धडधड समथिंग वाजे, काही नाही, तो त्याच्या कामात मग्न. याच मुलीला वाटलं आणि तिनं जाऊन सांगितलं की वा ठीक आहे मला मान्य आहे, आय ॲक्सेप्ट यू, ठीक आहे मग उद्या सगळे तुझ्या वडिलांना पाठवून दे माझ्या बाबांना भेटायला, असं म्हणून निघून जाणार. आणि जर मुलांनी हो म्हणलं मुलीला की हो तू छान दिसतेस, मला खूप आवडते, मला तुझ्याशी लग्न करायचं, तर ती अशी बघणार, शुंभ आहेस का, करायचंय ना लग्न, तुझ्या पप्पांना पाठव ना माझ्या पप्पांशी बोलायला, आणि निघून जाणार. ह्यांना प्रणय गुलाबीपणा हे ते फारसा नसतो, प्रॅक्टिकल चंद्र आहे. हां हाच चंद्र पुढच्या स्थानात गेला की तो लाभी बनतो. परत एकदा त्याच्याशी शुक्राचा कुठलाही संबंध राहत नाही, मात्र व्यवहार चातुर्य आणि कार्यकुशलता ही प्रचंड येते. म्हणजे एखाद्याच्या घरात धोधोवात पैसा येतो ना, तो चंद्र लाभी चंद्र असतो. हां एक आहे, त्याचं भरण पोषण कसं झालंय ह्याच्यावर त्या लाभी चंद्राचं पुढचं हे अवलंबून असतं, ते ठराविक ठरलेलं नसतं. हे समजा एखादा मिडल क्लासमध्ये जन्माला आलेला आहे, तर तो त्या हिशोबाने तो येणारा पैसा डेव्हलप करत जाईल. एखादा करोडपती असेल तर तो त्या हिशोबाने त्याच्यातनं अजून 10 करोड कसे येतील, 1 करोडचे 10 करोड कसे होतील याचा विचार करत असतात. पण हा कर्तबगार चंद्र आहे, त्यामुळे शून्य जरी येत असेल ना पहिले त्याकडं, ते शून्याचे 1000 करण्याची ताकद त्या चंद्राची निश्चित आहे. हाच व्ययात थोडासा रागीट, थोडासा कम नशिबी, थोडासा हट्टी, आपण म्हणू थोडा आळशी, एखादं हे म्हणतो जुवा खेळून करोडपती बनण्याची स्वप्न बघणारा जो माणूस असतो तो या चंद्राच्या अंडर जास्त, कमी श्रमात जास्तीत जास्त पैसे कसेही मिळत, मग ते सहसा यशस्वी होत नाही, ते आहे त्या स्थानावरच राहतं. खूप वेळेला हे चंद्र दुसऱ्याच्या जीवावर जास्त वेळेला जगताना दिसतं, कॅरी फॉरवर्ड होतं. तर बघा तुळेचा चंद्र हा प्रणयी आहे, तुळेचा चंद्र हा कर्तव्य दक्ष आहे, तुळेचा चंद्राला गुलाबी किनार आहे, वृश्चिकेच्या चंद्राला राकट लाल किनार आहे. तुळेचा चंद्राचा जो प्रणयी भाव असतो म्हणजे शुक्राचा प्रणयी भाव आहे तो वृश्चिकेच्या मंगळात येत नाही, तिथं आग आहे, आग.
चंद्र एकच आहे. ज्या वेळेला तो असा फिरतो ना, यू कॅन से, तुम्ही म्हणू शकता की त्याला पाण्याचा रंग आहे. तुम्ही त्यात दूध टाकलं पांढरा होणार, त्यात चहा टाकला लाल होणार, त्यात तुम्ही अजून काय गुलाबजल टाकलं गुलाबी होणार. पानी तेरा रंग कैसा जिसमें मिला है वैसा. आज तुळेला आणि वृश्चिकेला आपण भेट दिली. दोन्ही आपल्या जागी राशी श्रेष्ठ आहेत, दोन्ही आपल्या जागी तशा स्थिर राशी आहेत. पण दोघांच्या प्रत्येक स्थानावर येणारे भाव, बदलणारे भाव, त्यामुळे थोडक्यात मीमांसा केली. बघा यात तुम्ही कुठे येत असाल तर मी चुकलं का बरोबर आहे, कॉमेंट्समध्ये मात्र मला निश्चित सांगा. नमस्ते.